ठाण्यातील गुन्हे शाखेने 2015 मध्ये डायघर पोलीस स्थानकाच्या हद्दीतून कचऱ्यातून जवळपास 76 बॉम्ब हस्तगत केले होते। त्यामधील 59 बॉम्ब जिवंत होते। आता रितसर परवानगी घेऊन हे जिवंत बॉम्ब निकामी करण्याचे काम शिला डायघरच्या हद्दीतील ठाकूरपाडा या डोंगराळ भागात सुरू आहे। यासाठी खास करून दिल्लीहून एनएसजी, बॉम्बस्फोट पथक, अग्निशमन दल, ठाणे पोलीस, फॉरेन्सिक तज्ञ आणि डॉक्टर तसंच ठाणे गुन्हे शाखेची एक टीम घटनास्थळी आली होती। आता ही सर्व टीम पुन्हा उद्या बॉम्ब निकामी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहे। याचा आढावा घेतला एमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ऑक्टोबर 2015 साली शिल डायघरच्या कचरपट्टीमध्ये काही एक्सप्लोजर मिळाले होते। जवळपास 59 असे ते बॉम्ब बोलू शकतो असे होते। त्यांचं डिस्पोज करण्याचं काम इथे सुरू आहे। आपण डायघर हद्दीमध्ये चाललेलो आहोत। हा ठाकूरपाडा आहे आणि ठाकूरपाड्याच्या त्या डोंगरामध्ये एक्सप्लोज करण्याचं काम सुरू आहे। तुम्ही बघू शकता हाच तो डोंगर आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 11 एक्सप्लोजर ब्लास्ट करण्यात आलेले आहेत। बाकीचे जे उरलेले 48 एक्सप्लोजर आहेत ते ब्लास्ट करायचे बाकी आहेत। ते या गाडीमधून नेत आहेत पुन्हा आणि पुन्हा उद्या सकाळी 5:30 वाजल्यापासून ही प्रोसिजर सुरू होणार आहे। खरं म्हणजे आजच सर्व हे करायचं होतं, परंतु उष्णता वाढल्यामुळे ती जी प्रक्रिया असते ती होत नाही। त्यामुळे आजचं जे आहे ते पुढे ढकललं आहे। उद्या सकाळपासून ही प्रोसिजर सुरू होणार आहे आणि उद्या कदाचित हे जे 48 उरलेले बॉम्ब आहेत ते डिस्पोज करण्यात येणार आहे। कोर्टाकडून सर्व परवानग्या घेऊन ही प्रक्रिया होत आहे। पण एक महत्त्वाची प्रक्रिया ठाण्यात सुरू आहे आणि सर्वांचं लक्ष ह्याकडे लागलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेण्यात आलेलं आहे। डोंगराळ भागात कोण आहे की नाही, डोंगराच्या आजूबाजूला कोण आहे की नाही, इथे वस्ती नाही आहे, हे सर्व प्रिकॉशन घेण्यात येतात आणि त्यानंतर ही प्रक्रिया केली जाते। त्यासाठी एनएसजीची टीम स्पेशली येते आणि ती पूर्ण ही हँडल करते प्रक्रिया। आता उद्या सकाळी 5:30 वाजता उरलेले 48 जे बॉम्ब आहेत त्याचं डिस्पोज करण्याचं काम होणार आहे। संदीप भारतीचं कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।